जय भीम निकुंती वळूया आजच्या बातमीपत्रकाकडे। अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार लावण्याबाबत दोन्ही गट आमने-सामने आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे। हजारो बौद्ध बांधवांचे 4 दिवसांपासून अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू असताना आंदोलनाने अचानक हिंसक वळण घेतले। विभागीय आयुक्त निधी पांडे, पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी व पांढरी खानापूर गावातील शिष्टमंडळासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्याने आंदोलकांनी प्रशासनाविरोधात नारेबाजी करून संताप व्यक्त केला आहे। भाई थोड़ा सा बाजू में वहाँ मतलब EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वात मागील 8 वर्षांपासून जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत। पेन्शनधारकांच्या प्रश्नांवर 2 वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चाही झाली, परंतु काहीही तोडगा निघालेला नाही। निवडणूक आचारसंहितेपूर्वी पेन्शन वाढीचा प्रश्न सुटावा या मागणीकरिता प्रांत अध्यक्ष सना आंबेकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। एक है हम सब, एक है हमारी ताकत, हमारी ताकत, हम सब एक है, हम सब एक है, हम सब मन तो देत नाही, एक है, हम सब एक है। EPS 95 पेन्शन संघटनेचा EPS 95 गेले 8 वर्षापासून पेन्शन वाढीसाठी जे आपलं आंदोलन चालू आहे, आज तो आंदोलन शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। त्याचं कारण असं आहे की केंद्रीय श्रम मंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री ह्या दोघांकडे आमचे प्रस्ताव गेलेले आहेत। 7,500 रुपये त्याच्यावर महागाई भत्ता, जर ते देणं शक्य नसेल तर सरसकट सर्वांना 5,000 रुपये अंतरिम वाढ द्या, ही आमची मागणी आहे। आम्हाला अपेक्षा होती की 6 तारखेपर्यंत सरकार काही ना काहीतरी करेल, परंतु न केल्यामुळे आज संपूर्ण भारतामध्ये सर्व कलेक्टर ऑफिसवर, त्याचप्रमाणे प्रॉव्हिडंट फंड कमिशनरच्या ऑफिसवर हे मोर्चाद्वारे निवेदन माननीय पंतप्रधान साहेबांना देण्यात येत आहे। आम्हाला अशी आशा आहे की मोदी साहेबांनी 2 वेळेस जे शब्द दिला, स्वतः त्यांनी सांगितले की आपका काम हो जाएगा। त्यामुळे नक्कीच मोदी साहेब जे बोलतात ते करतात। जो मोदी की गॅरंटी है वो हमको जरूर मिलेंगे अशी आम्हाला अपेक्षा आहे। 13 तारखेला केंद्राची कॅबिनेटची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये आमचा मुद्दा यावं आणि आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, आज 75 वर्ष ते 60 वर्षाचे, दररोज 200 पेन्शनर आज मरत आहेत, या सर्वांची नोंद घेऊन मोदी साहेबांना माझी एकच विनंती आहे की आमचा पेन्शनचा मुद्दा या कॅबिनेटमध्ये 13 तारखेचा सोडवावा, अन्यथा आचारसंहितेच्या नंतर ह्या पेन्शनर्समध्ये अतिशय असंतोष आहे या सरकारच्या विरोधामध्ये, आणि तो असंतोष मतदानाच्या पेटीमधून उतरल्याशिवाय राहणार नाही। 75 लाख पेन्शनर आणि जवळजवळ 8 कोटी कार्यरत कर्मचारी
हे सर्वच भाजप सरकारच्या विरोधात मतदान करतील अशी आम्हाला खात्री आहे आणि आम्हाला मोदी साहेबांकडून अपेक्षा आहे. जो पेशेंस का काम करेगा वही देश पे राज करेगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अमरावती जिल्ह्यातील पांढरी येथील महापुरुषांच्या प्रवेशद्वाराचा वाद चिघळला आहे. प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांचे 7 मार्च पासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते. मात्र काल या आंदोलनाने अचानक हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमुळे अनेक पोलीस जखमी झाले. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आणि गावाच्या बाहेरची किती लोक होती, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या संघटनेची लोक त्या ठिकाणी होती, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये हा असणारा तपासाचा भाग आहे. आणि मी असणारा कलेक्टर यांना विनंती केली आहे की तोही अँगल त्यांनी असणारा तपासावा, अशी असणारी परिस्थिती आहे. सर, तुमच्या अंदाजाप्रमाणे पॉलिटिकल सिनेरियो काय असेल? माझं म्हणणं असं आहे की हे लोकसभा बघून काही जणांनी वातावरण बिघडावं अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते नेमकं कोणी केले तेच मी त्यांना असताना शोधून काढायला सांगितलं होतं. एका माझं गावकऱ्यांशी बोलणंही झालं होतं आणि जो तोडगा सांगितलेला आहे तो तोडगाही मी त्यांच्यापुढे मांडला होता. सॅटिस्फाय दोन्ही बाजूने दिसलं असं, म्हणजे ॲटलिस्ट माझी प्रत्यक्षात भेट नाही झाली, पण टेलिफोनवरनं जे काही चर्चा होती आणि आवाजावरनं आपल्याला जे काही कळतं त्याच्यामधनं आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी त्यांची अपेक्षा त्या ठिकाणी होती. ह्या तोडग्यात या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर प्रश्न असे त्याच्यामध्ये एकाने कोणीतरी असणारं केलं, गावातला ठराव झालेला आहे, तो गावातला असणारा ठराव हा असणारा विसंघटित होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून म्हटलं की अचानकपणे आमची सभा झाल्यानंतर असणारं हे सगळं ज्यावेळेस येतं आहे तेव्हा त्याच्या पाठीमागे नेमकं राजकारण आहे ह्याची आम्हालाही जाणीव आहे. परंतु आम्हाला त्या राजकारणाचा हिस्सा व्हायचा आहे, भाग व्हायचा नाही आहे. तर गावामध्ये आणि जिल्ह्यामध्ये शांतता राहिली पाहिजे हे आम्ही आवाहन करतो. तुम्ही आता बोलताना आंबेडकरी आणि गैर आंबेडकरी असा उल्लेख केला. असं आहे याच्यामध्ये कोणी असेल, पोलिसाचं काम आहे ते शोधायला, पोलीस शोधून काढतील. बाबासाहेब स्मारकाचा आता तो मागं पडला असं वाटत नाही का सर? आता त्यासाठी ते लोक आंदोलन असं आहे की मी आत्ता असताना जे म्हटलेलं आहे आणि मी शासनालाही सांगितले की त्वरित तुम्ही असणारा तो निर्णय जाहीर करा बिफोर आचारसंहिता लागू होण्याच्या आतमध्ये. बघूया शासन ते जाहीर करते का. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. 28 सप्टेंबर 1991च्या शासन निर्णयाप्रमाणे 1989 पूर्वी असलेले पुरावे ज्या शासकीय जमिनी करणाऱ्या शेतकऱ्यांचे असतील त्या शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार निर्माकुल करण्याची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ करावी असे आदेश आहेत. मात्र जिल्हाधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जमिनी व ई क्लासचे पट्टे जे भोगवटदार आहेत त्यांना मिळावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक धरणे आंदोलन जे आहे सकाळपासून सुरू आहे. जिल्हाध्यक्ष नरहरी गवई आपल्यासोबत आहेत. त्यांच्या काय मागण्या आहेत त्या आपण जाणून घेऊया. सर, काय नेमक्या मागण्या आहेत शासनाकडे? काय आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या समोर एक मोठ्या प्रमाणात असं एक धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. या ठिकाणी आमचं निदर्शने आणि धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. जिल्हाभरातून प्रचंड मोठ्या संख्येने अतिक्रमणधारक आणि आमचे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते व आमची नेते मंडळी या ठिकाणी आलेली आहे. आणि आमचा जो विषय आहे की या लोकांना आपण तात्काळ ज्यांच्याकडे त्या जमिनी ज्यांच्या ताब्यामध्ये आहे, ज्यांच्या कब्जामध्ये आहे, त्यांना त्या जमिनी त्यांना तात्काळ देण्यात यावा, त्यांना ते 7/12 देण्यात यावे. कारण त्यांच्याकडे संपूर्ण जे काही आहे शासनाचा जो निर्णय आहे, शासनाच्या निर्णयाप्रमाणे त्यांच्याकडे संपूर्ण कागदपत्र आहेत. संपूर्ण कागदपत्र असतानाही कलेक्टर ऑफिस, तहसील ऑफिस या सगळ्या ऑफिसांमध्ये त्यांनी संपूर्ण कागदपत्र सादर केले असतानाही सुद्धा या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये
त्या लोकांची टाळाटाळ होत आहे, त्या लोकांना आणि त्या लोकांना धमक्या येत आहे. आणि प्रत्येक काही गावामध्ये तर असं झालं की ह्या आमच्या ज्या जमिनीवर आमचा कब्जा आहे, आमच्या लोकांचा कब्जा आहे, त्या कब्जाच्या जमिनी ही मंडळी हे शासन त्यांना तिथे सौर ऊर्जेचे प्रकल्प राबवायचे आहेत, कोणाच्या एखाद्या धनदांडग्याच्या घशामध्ये ही जमीन द्यायची आहे, तर त्या जमिनी त्यांच्या ताब्यातून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. म्हणून आमची शेवटची अशी एक मागणी आहे की तात्काळ ही ज्या आमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, जे आमचे कागदपत्र आहेत, ते तपासून तात्काळ या शासनाने हे ज्या जमिनी आहे त्यांच्या नावावर करून देण्यात यावा, एवढी आमची मागणी आहे. जर हे 7-8 दिवसामध्ये जर हे आमच्या कलेक्टर साहेबांनी जर हा निर्णय घेतला नाही तर निश्चितच कलेक्टर ऑफिसवर एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामधून प्रचंड जास्त मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रचंड मोठा असा एक मोर्चा आम्ही या ठिकाणी काढणार आहोत. निश्चितच भोगवडदारांना त्या जमिनी त्यांच्या नावावर कायमपट्टी करून देण्यात यावे अशी मागणी जी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात येत आहे. संघपालजी आपल्यासोबत आहे, काय नेमकी मागणी? आमची अशी मागणी आहे की गेल्या अनेक दिवसापासून आम्ही जमीन कसत आहोत आणि कसणाऱ्या जमिनीचा सातबारा आमच्या नावावर झाला पाहिजेत आणि सरकारने आमच्या जमिनीला अतिक्रमण न म्हणता कुठेतरी आम्हाला भूमिधारी सरकारने केलं पाहिजेत अशी आम्ही कलेक्टरकडे मागणी केली आहे. आणि महसूल अधिनियम 1966च्या कलम 51 प्रमाणे ज्या गायरानधारकाकडे कोणतेही पुरावे नसतील परंतु त्या कलमामध्ये प्रयोजन आहे की ज्या जमिनीची 5 पटीहून मूल्य नसेल आणि 5 पटीहून कमी नसेल एवढी रक्कम भरण्यात जर एखादा कसणारा शेतकरी जर तयार असेल तर तरी ती जमीन त्याच्या नावावर करण्याचा कोणताही प्रतिबंध होणार नाही असं महसूल अधिनियम 1966च्या कलम 51 मध्ये प्रावधान आहे. असे असताना सुद्धा जिल्हाधिकाऱ्याला आमची विनंती असेल की आम्ही तुमच्याकडे दाखल केलेल्या प्रकरणाची सुनावणी करून जे प्रकरण पात्र होतील ते तात्काळ निकाली काढावे व जे त्रुटीमध्ये निघतील तर त्रुटी काय निघाली याची आम्हाला रिसर पत्राच्या माध्यमातून कळवावी आणि आम्हाला पुरावे सादर करण्यास संधी उपलब्ध करून द्यावी अशा आजच्या आमच्या आंदोलनाच्या मागण्या आहेत. या ठिकाणी अतिक्रमण धारक नसून भोगवडदार म्हणून त्या ठिकाणी कायमपट्टे देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दीपक मोरे, लॉर्ड बुद्धा टीव्ही, बुलढाणा. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. अखिल भारतीय गुरु समता परिषद व समस्त चर्मकार समाजाच्या वतीने नांदेड येथे एकदिवसीय 7वे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन पार पडले. कर्नाटक येथील ज्येष्ठ साहित्यिक सुधाकर बौद्ध यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटन डी.टी. शिंपणे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रारंभी शहराच्या मुख्य मार्गाने ग्रंथयात्राही काढण्यात आली. मी या संमेलनाध्यक्ष म्हणून आहे. मला या ठिकाणी संमेलनाध्यक्ष म्हणून बोलवलेलं आहे. आणि गुरु रविदास साहित्य संमेलन नांदेड हे जे आमचे धम्मबंधू देगलूर साहेब यांनी हा जो उपक्रम गेली जवळजवळ 15 वर्ष सातत्याने ते करत आहेत. आणि साहित्य संमेलनाचा मूळ उद्देश
जे साहित्य आजपर्यंत ब्राह्मणी साहित्य म्हणून समाजात रुजलं होतं आणि त्यामुळे ह्या दलित शोषित पीडित समाजाला दिशा, त्यांच्या प्रगतीची दिशा त्यांना मिळत नव्हती आणि त्यामुळे ते पूर्ण अशा पद्धतीने विघटित अशा पद्धतीने ह्या देशात राहत होते, जगत होते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत रविदास, तथागत गौतम बुद्ध, अण्णाभाऊ साठे हे जे महापुरुष जन्माला आले आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे जे साहित्य त्यांना बदल करून, म्हणजे आज माझे जे अध्यक्ष भाषण आहे ते ह्याच्यावरच आहे की हे महापुरुष कुठल्या साहित्यावर त्यांच्यामध्ये बदल झाला, असे जे साहित्य आहेत त्या साहित्यावर आज मी बोलणार आहे. आणि अशा साहित्यातून समाजाच्या मध्ये त्यांच्यात आजपर्यंत असलेले त्यांचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये बदल कशा पद्धतीने होईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर, संस्थापक अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आजचं हे 7वं अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन देवकृपा लॉन्स पूर्णा रोड नांदेड या ठिकाणी संपन्न होत आहे. या संमेलनाला अत्यंत चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे. मागील 6 संमेलनंसुद्धा यशस्वी झालेले आहेत आणि आजचं 7वं साहित्य संमेलन देखील वैचारिकदृष्ट्या अत्यंत उच्च प्रतीचं असं आजचं साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या साहित्य संमेलनामध्ये जे वक्ते सहभागी झालेले आहेत हे अत्यंत उच्च दर्जाचे वक्ते आहेत, अभ्यासक आहेत, चिंतनशील असं त्यांचं वक्तव्य या ठिकाणी बहुजन समाजाला मार्गदर्शन होईल असं वक्तव्य या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आणि या संमेलनाचं जे खास वैशिष्ट्य आहे ते या संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत हे अत्यंत अभ्यासू, परखड लेखक, कवी, व्याख्याते, वक्ते आणि संशोधक आहेत, ज्यांनी महात्मा बसवण्णा, संत हराळय्या, माता कल्याणमा, वीर कक्कय्या यांच्या साहित्यावर त्यांचा अभ्यास चालू आहे. मी बालाजी सोनटक्के आजच्या ह्या साहित्य संमेलनाचा स्वागत अध्यक्ष आहे. स्वागत अध्यक्ष या नात्यानं ह्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून, कर्नाटकातून जे पाहुणे मंडळी आले त्यांचं मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि समाज बांधवांचं मी हार्दिक स्वागत करतो. तसेच आपल्या चॅनेलचं पण मी आमच्या कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. संत रविदासाचे परिवर्तनवादी विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत. ह्या महाराजांचे 14व्या-15व्या शतकातील विज्ञानवादी विचार जे आहेत ते आमच्या समाजामध्ये रुजले गेले पाहिजेत. हे महापुरुष होते, त्यांना अनुलेखाने टाळलेलं आहे किंवा त्यांचे विचार समाजापर्यंत पोचलेले नाही. त्यांच्या विचारांची जागृती व्हावी, सर्व समाज जोडला जावा, सर्वच बहुजन समाज एकत्र यावा, त्यासाठी हे साहित्य संमेलन आहे. आणि त्या साहित्य संमेलनामुळे आपण अपेक्षा करू की बहुजनामध्ये जागृती नक्कीच होईल, समाज हळूहळू जागृत होईल. त्यासाठी जे समजदार लोक आहेत त्यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे की विचार समतेचे विचार महापुरुषांचे सर्वांपर्यंत पोचावा, बहुजन जागा व्हावा, त्यासाठी हे साहित्य संमेलन आहे आणि त्याचा जागर करण्यासाठीच मी इथे आलेली आहे. तमाम महिलांना काय सांगाल तुम्ही? तमाम महिलांना हेच सांगेल की सर्वात महत्त्वाचं की शिक्षण सोडू नका, शिक्षण पूर्ण करा. कितीही अडचणी आल्या तरी सावित्रीबाईंचा आदर्श समोर ठेवा, बाबासाहेबांसारखाचा आदर्श समोर ठेवा, जिद्दीने अभ्यास करा आणि स्वयंपूर्ण व्हा, आत्मनिर्भर व्हा. आणि हेच करत असताना कुटुंब सांभाळा, मुलं सांभाळा आणि सामाजिक प्रश्नाकडे सुद्धा लक्ष द्या. समाजाच्याच चळवळीमध्ये जर महिलांची संख्या जास्त असेल तर नक्कीच परिवर्तन होऊ शकतं. बाबासाहेबांनी 1942ला जी महिला परिषद घेतलेली होती. मी डॉक्टर संतोष कुमार बारशे, 7वे अखिल भारतीय साहित्य संमेलन श्री गुरु रविदास महाराज यांच्या स्मृतीनिमित्त आज आपण इथे आयोजित केलेलं आहे. तरी यामध्ये जर का कोणाला काही त्रास झाला असेल, उन्हाळ्याचे दिवस आहेत, यामध्ये कसं ऊन वगैरे लागून कुणाला काही त्रास होऊ शकतो, तसेच इतर काही आजार असतील तर सर्वांच्या सेवेसाठी आम्ही इथे तत्पर आहोत. माझ्यासोबत श्री साई समृद्धी लॅब चे जे अध्यक्ष आहेत ते पण आपल्या इथे आहेत. जर का कुणाला काही लॅबच्या टेस्ट वगैरे लागल्या असतील तर ते इथे लागलीच त्याच्यावरती तपासण्या करून देत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात गुडमुडशिंगी येथे किरकोळ कारणावरून 4 शालेय विद्यार्थ्यांना गावातील काही तरुणांनी लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केल्याने ते जखमी झाले. गांधीनगर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 4 दिवसांपूर्वी ही मुलं चौकातून जात असताना या गावातील जातीयवादी लोकांनी अडवून त्यांना मारण्यात आले. या घटनेचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात पसरले असून अनेक संघटनांनी या घटनेचा निषेध करून आरोपींना अॅट्रॉसिटी गुन्हा अंतर्गत अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. कोल्हापूर गडमुडशिंगी तालुका करवीर या ठिकाणी अतिशय अल्पवयीन मुलांना गावातीलच एका जातीयवादी पुढाऱ्यानं, तो काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष आहे कुणाल संभाजी दांगट, व त्याच्या सहकार्याने शाळेतील 8वी ते 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केलेली आहे. फक्त कारण इतकं क्षुल्लक आहे की तो पुढारी असल्यामुळं त्यानं आपल्या नावाची कॅलेंडर काढलेली होती आणि जुने कॅलेंडर मुलांच्या हाताला लागल्यानंतर त्याच्यावर गिरगोट्या मारल्याने मिशी काढली. कॅलेंडरवर मिशी काढली म्हणून त्या विद्यार्थ्यांना मारल्याने आमच्या भगव्या चौकातून यायचं नाही असं बेदम मारहाण केलं आणि ती मुलं गेल्या 6 तारखेपासून गांधीनगरच्या सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे आणि पोलिसांच्या तपासामध्ये 4 आरोपी अटक केली. त्या 4 आरोपींना एकालाही पोलीस कस्टडी रिमांड घेतलेलं नाही आणि न्यायालयीन कस्टडी दिली. म्हणजे पोलिसांनी सुद्धा आमच्याबरोबर दुजाभाव केलेला आहे. हे सगळं सांगण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे SP ज्यांच्याकडे चार्ज आहे त्या जयश्री जाधव मॅडम यांना सांगितलेलं आहे. त्याने आता आमचं म्हणणं ऐकून घेऊन एका विद्यार्थ्याचा हात मोडलेला आहे, एका विद्यार्थ्याच्या लघवी वाटे रक्तस्राव होतोय. ही सगळं कलमं ॲड करून त्यांना ज्या उर्वरित जे काय आरोपी आहेत त्यांना अटक करून त्यांना पोलीस कस्टडी देतो आणि भयभीत न होता सर्वांनी बाकीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत जावं आणि समाजाने शांतता सुव्यवस्था राखावी असं त्याने आम्हाला आश्वासन दिले. आमचं आता हे शिष्टमंडळ जम्बो शिष्टमंडळ आम्ही SP मॅडमना भेटवलेलं आहे. त्याने आम्हाला हे 2-3 दिवसामध्ये प्रक्रिया पूर्ण करतो असं सांगितलेलं आहे आणि जर हे शिष्टमंडळ भेटल्यानंतर जर काय असं नाही झालं तर आमचा जिल्ह्याच्या वतीनं सर्वपक्षीय मोर्चा आम्ही कलेक्टर ऑफिस SP ऑफिस या ठिकाणी नियोजन करणार आहोत. गडमुडशिंगी गावामध्ये मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि सर्व महिला आमच्या सर्व घाबरलेल्या आहेत. पालकवर्ग घाबरलेला आहे. शाळेत पाठवून देणं चुकीचं आहे का खरं? शिक्षण घ्यायचं का नाही? शिक्षण घेत असताना अशा हाणामारी जर होत असतील, समाजामध्ये जर प्रत्येकाचं तेढ निर्माण होत असेल तर कसं जगायचं या मुलांनी? आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून सांगितले आणि आज आम्हाला सर्व महिलांना, सर्व आमच्या समाजाला आणि मला सर्वांनाच मला नमूद करायचं आहे की जाती धर्म हा काय नाही आहे, जात धर्म काय नाही आहे, माणूस हाच धर्म आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. तो अमक्या जातीचा, हा अमक्या जातीचा असं म्हणण्यापेक्षा तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन जर नांदला तर प्रत्येक घरात एक चांगला अधिकारी बनेल, एवढंच माझी अपेक्षा आहे. तिथं गर्दी जमल्या म्हणून बघत असताना आमच्या मुलांना मारहाण होत होती. मारहाण का व्हायला लागल्या म्हणून आमच्या पियुष आणि हर्षद आडवाय गेल्यानंतरनं त्यांनाही मारहाण झाली. पोटात पाटीत लाता, हातावर काट्या, एकाचा तर हातच मोडलाय. आडवाय गेल्यानंतर हिने असं मारले. ह्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे एवढीच आमची विनंती आहे. 10 वर्षाचा आहे माझा मुलगा. तो काही कुठल्या राजकीय नेत्याचा मुलगा नाही किंवा विरोधी पक्षाचा मुलगा नाही की त्याला प्लॅनिंग करून मारहाण केलेली आहे. शाळेतनं बाहेर पडल्या त्याला मारहाण केलेली आहे. तिथनं काट्या घेऊन 4-5 मुलांनी मराठा चौकात सुद्धा अडवून त्याला मारहाण केलेली आहे. मुलग्याचं नाव हर्षद संजय कांबळे. माझा मुलगा 12वी झालेली आहे. 19 वर्षाचा आहे तो मुलगा. माझा श्रवणला मारू नका म्हणून अडवायला गेलेल्या मुलग्याला माझ्या 6 लोकांनी पकडून काठीनं आणि बुक्क्याने मारहाण केलेली आहे आणि माझ्या मुलग्याचा हात मोडेला आहे. माझा मुलगा अकॅडमीमध्ये शिकत आहे. अकॅडमीत त्याची झालेले आहे. आमचं भविष्य आमची मुलं आहेत. जर आमच्या मुलांनाच ही लोक जर मोडून पाडत असतील तर आमच्या आयुष्याचा उपयोग काय? मग दलित लोकांनी शिकायचं नाही का? दलित लोकांनी मोठं व्हायचं नाही का? काय यांच्याच दबावाखाली आम्ही इथून पुढं पण राहायचं आहे? काय यांचाच दबाव आम्ही कायमस्वरूपी सहन करायचा आहे? काय आमचा दोष आहे? आम्ही दलित आहे हा
जागतिक महिला दिनानिमित्त चंद्रपूरच्या मूल येथील पत्रकार भवन येथे कला, क्रीडा, साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विशेष व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. व्हर्च्युअल्स मल्टीपर्पज सोसायटी भद्रावतीच्या अध्यक्षा किरण विजय साळवी व सहज सुचलाय ग्रुपच्या मुख्य संयोजिका रंजू मोडकसह 12 कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रीय लोकहित सेवेच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. राहणार भद्रावती व्हर्च्युअल्स मल्टीपर्पज सोसायटी भद्रावती याची मी संस्थापकीय अध्यक्ष आहे. मागील 3 वर्षापासून माझी संस्था ही दिव्यांग बांधवांमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर राहिलेली आहे. माझ्या संस्थेतर्फे एम्पॉवर्ड दिव्यांग सेल या माध्यमातून आम्ही दिव्यांग बांधवांना दरवर्षी मदत करत असतो. इलेक्ट्रिक सायकल वितरण, त्यांच्यासाठी नवीन छोटे लघु उद्योग अशा प्रकारे आम्ही त्यांची मदत करत असतो. मागील 3 वर्षामध्ये माझ्या संस्थेशी 145 लोक जोडले गेलेले आहे दिव्यांग सेलच्या माध्यमातून आणि त्याबद्दल मला पुष्कळ ठिकाणी शाबासकी पण मिळालेली आहे आणि दिव्यांग बांधवांनी मला खूप आदराने सन्मान दिलेला आहे. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आम्ही ग्रामीण रुग्णालय भद्रावती, टाटा कॅन्सर ट्रस्ट तसेच लिंक वर्कर अशा अनेक सामाजिक क्षेत्रातल्या संस्थेच्या सोबत मिळून काम करत असतो. राष्ट्रीय लोकहित सेवा मूल तालुकामध्ये असणारी संस्था ह्यांनी जागतिक महिला दिनाचा निमित्त साधून महाराष्ट्रभरातील सन्माननीय आणि सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये त्यांनी माझं देखील नावाचं त्यांनी वर्णी लावली म्हणून मी त्यांना धन्यवाद देते आणि माझ्या कार्याची त्यांनी ही सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन जी पोचपावती केलेली आहे त्याबद्दल मी आयोजकांचं धन्यवाद करते. मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे. मी एक सामाजिक कार्याशी जोडलेली आहे. योग नृत्य परिवार हे आमचं कार्यस्थान आहे. ते संस्थाध्यक्ष आमचे गोपालजी मुंदळा सर आहेत. ते आम्हाला खूप सहकार्य करतात. सामाजिक कार्यात कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करतात. माझं कार्य हे 4 वर्षापासून योग नृत्य परिवारमध्ये चाललेलं आहे. मागच्या वर्षी महानगरपालिकेतर्फे स्वच्छता अभियान हे राबवण्यात आले. त्याच्यामध्ये मला पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त शिबिर घेण्याबद्दल सुद्धा मला पुरस्कृत करण्यात आलेले आहे. आमचे शिबिर हे आमच्या चंद्रपूरतर्फेच मर्यादित नसून महाराष्ट्रात पूर्णपणे चाललेले आहेत आणि महाराष्ट्रात तिकडेच आमचे शिबिर झालेले आहे. तिथे मी सहकार्य केलेलं आहे. तिथे मी आवर्जून उपस्थित राहिलेली आहे आणि आमचे हे योग नृत्य परिवाराचं कार्य एकच आहे, निःशुल्क सेवा देणे आणि त्याच्यामधून जे बिमारी आहे ते हटवणे. BP, शुगर, थायरॉइड अशासारखे जे अनेक रोग आहेत ते आम्ही या योग नृत्यातर्फे बरे करत आहोत आणि हे करणार आहे. निरंतर निःशुल्क सेवा देत राहू आम्ही, याबद्दल काही संशय नाही आहे. आणि मला हे कार्य आहे हे जागतिक लेवलवर नेण्याचं आहे. आम्ही भारताच्या बाहेर सुद्धा आमचं हे योग नृत्य परिवार गेलेलं आहे आणि याची सेवा ही आम्हाला जास्तीत जास्त देण्याचं आमचं जे ठरलेलं आहे मानसिकता ते आम्ही करूच. मला हे राष्ट्रीय लोकहित सेवातर्फे काल जागतिक महिला दिनाचा प्रोग्राम झालेला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून बरेचशा लेडीज बोलवलेल्या आहे आणि 12 लेडीजचं त्याच्यामध्ये पुरस्कृत करण्यात आलं. त्याच्यात माझा नंबर होता. सहज सुचला हा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची मी संयोजिका असल्यामुळे मला त्याच्यामध्ये पुरस्कृत करण्यात आलेला आहे आणि आयोजकांचं मी त्याबद्दल फार धन्यवाद मानते आणि मी फार खुश आहे या पुरस्काराबद्दल. धन्यवाद. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है, तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। साहित्यिक प्रशांत घोडवाडीकर लिखित दलित अत्याचार समकालीन सामाजिक वास्तव या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नांदेड येथे पार पडला। मिलिंद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर बजरंग बिहारी यांच्या हस्ते करण्यात आले। हे पुस्तक सामाजिक हिंसेला समजून घेण्याकरिता अतिशय महत्त्वपूर्ण असून अभ्यासकांना व येणाऱ्या पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल असे मत नवी दिल्ली येथील प्रख्यात लेखक डॉक्टर बजरंग बिहारी यांनी यावेळी व्यक्त केले। प्रशांत जी को धन्यवाद दूंगा, उनका अभिनंदन कर रहा हूं कि ऐसे वक्त में जबकि हिंसा के सवाल को, सामाजिक हिंसा के सवाल को उठाने में लोग हिचकते, उन्होंने पूरी किताब लिखी, दलित अत्याचार समकालीन सामाजिक वास्तव। ये जो किताब है ये बहुत ही मूल्यवान योगदान है सामाजिक हिंसा को समझने के लिए, और हिंसा जब समझी जाएगी तभी उसके अंत की तरफ बढ़ा जाएगा। इस बीच में स्थितियां बहुत जटिल हुई हैं। हम जानते हैं कि प्रशासन से लेकर के न्यायपालिका तक जो जातिवादी हिंसा होती है उस मामले में बहुत ढिलाई बरती जाती है, बहुत कहें कि ऐसा रवैया अपनाया जाता है जिसमें अक्सर अपराधी छूट जाते हैं। इस किताब में तमाम जो केसेज हैं जो दर्ज हुए हैं, जो दर्ज नहीं हो पाए हैं, इस इलाके के मराठवाड़ा के और भी चीज़ों का संज्ञान लिया गया है। रिगरस एकेडमिक जो है वो वर्क के साथ ये काम, ये मुद्दा अपने हाथ प्रशांत ने लिया है और उसको निभाया है। मी प्रशांत घोडवाडीकर, मला आज खूप आनंद होतोय की माझ्या संशोधनपर पुस्तकाचं आज मी विवेचन करत आहे। त्या पुस्तकाचं नाव आहे दलित अत्याचार समकालीन सामाजिक वास्तव। हा विषय निवडण्यामागचा मुख्य हेतू होता की मराठवाड्यात की संपूर्ण भारतात, देशामध्ये कुठं ना कुठं दररोज अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीवर अत्याचाराच्या घटना घडलेल्या असतात। या घटना घडण्यामागचं अनेक कारणं आहेत, पण हे वास्तव कारण हे समाजाच्या पुढे कधीच येत नाही। येते फक्त पेपरमधली बातमी, कटआउट, त्या कटआउटवर लोक त्या घटनेचा अंदाज मानले जातात। पण मी असं ठरवलं की या घटना आजही घडतात, तर मग या घटनेमध्ये शिक्षेचं प्रमाण का कमी आहे, शिक्षा वाढ का होत नाही? मग या घटना इतर लोक जसं ह्या अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्याबद्दल ज्याप्रमाणे ब्लेम करतात की हे सर्व लोक खोटे अट्रॉसिटी करतात, खोटे गुन्हे दाखल करतात, ह्या अनुषंगाने मी संशोधन करण्यास सुरुवात केली। ह्या संशोधनामागचा मुख्य हेतू हाच होता की शिक्षा का प्रमाण होते आणि अत्याचाराचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहेत। मी बेसिकली मुळात संशोधनाचा अभ्यास करताना सुरुवातीला निवडलं की ज्या गावात अनुसूचित जाती जमाती अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत त्या गावातल्या लोकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन ह्या सगळं ग्रंथाचं विवेचन केलेलं आहे। त्यामुळे प्रकर्षाने जाणवलेली बाब, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा हा केवळ फक्त एक कलमापुरते मर्यादित झालेला आहे। ते कलम म्हणजे 131R किंवा 3110। म्हणजे त्या कलमाचं विवेचन असं आहे की सार्वजनिक ठिकाणी माझ्या जातीवरून माझा अपमान करणे। आता ह्याच्यावर बेसिकली मी ज्या फाइंडिंग काढलेल्या आहेत, ज्या घटनेमध्ये व्यक्तीची मृत्यू झालेला आहे त्या घटनेमध्ये सुद्धा या कलमाचा वापर केलेला आहे आणि या कलमाचा वापर केल्यामुळेच आरोपीला शिक्षेचं प्रमाण कमी होत आहे। मुळात ह्या अट्रॉसिटीच्या घटना खोट्या होत नाहीत। प्राध्यापक डॉक्टर नितीन विजय गायकवाड, समाजशास्त्र संकुल स्वामी रामतीर्थ मराठवाडा येथे कार्यरत आहे। मी मागच्या 20 वर्षापासून विद्यार्थी चळवळीमध्ये काम करतो, आता कामगार चळवळीमध्ये काम करत आहे। विद्यापीठाच्या विविध प्रश्नासंदर्भात कर्मचारी संघटनेत सुद्धा काम करत आहे। मागच्या अनेक वर्षापासून
आमचे मोठे बंधू डॉक्टर प्रशांत घोडवाडीकर यांनी या पुस्तकाच्या संदर्भामध्ये अहोरात्र मेहनत घेत आहेत. ही मेहनत घेत असताना त्यांनी PhDच्या अनुषंगाने दलित अत्याचाराच्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी घटना घडल्या, महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी घटना घडल्या त्या त्या ठिकाणी भेटी देऊन तिथला ॲक्च्युअल डाटा आणि फॅक्ट फाइंडिंग जी रिपोर्ट आहे त्याचं कलेक्शन करून PhDचा शोध प्रबंध त्यांनी सादर केला आणि PhD अवॉर्ड झाल्याच्या नंतर तिथपर्यंत न थांबता पुण्यातील डायमंड प्रकाशन यांच्या पाठीमागे मागच्या 4 वर्षापासून त्यांनी फॉलोअप घेतला आणि डायमंड प्रकाशन पुणे यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी दर्जेदार क्वालिटीचं आणि चांगलं एक दलित अत्याचारा संदर्भातली जी आकडेवारी शासनाला आणि इथल्या समाजव्यवस्थेला दाखवणारी जी आकडेवारी आहे ती त्यांनी या पुस्तकाच्या स्वरूपातून वास्तवरूपी मांडली आहे. त्याबद्दल मी त्यांना या पुस्तकरूपी प्रकाशन सोहळ्यानिमित्त धन्यवाद देतो आणि त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाला निश्चितच समाजामध्ये तळागाळातील लोकांना ज्या ॲट्रॉसिटी संदर्भामध्ये ज्या काही अपप्रचार आहे किंवा ॲट्रॉसिटी संदर्भामध्ये आज केतकी चित्रे नावाची एक नटी येते आणि ती काहीतरी ॲट्रॉसिटी संदर्भात विधान करते, अशा या वाचाळखोर विधानांना जर फुल स्टॉप द्यायचं असेल तर हे पुस्तक समाजामध्ये आणि विचारवंतामध्ये आणि वाचकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडू शकते अशी मला आशा आहे. थँक्यू. माझं नाव हनुमंत नारायण कंधारकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा सदस्य आहे. आज जे या ठिकाणी पुस्तक प्रकाशन सोहळा झालेला आहे, खऱ्या अर्थानं आपण दलित अत्याचार समकालीन वास्तव या विषयावरचं जे पुस्तक प्रकाशन झालं आहे त्या संदर्भानं जे प्रकाशन सोहळा या ठिकाणी झाला आहे, खऱ्या अर्थानं मराठवाड्यातील जे दलित अत्याचाराच्या संदर्भानं जी खऱ्या अर्थानं जी वास्तविक आहे ते या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आणि खऱ्या अर्थानं वास्तविक मांडलेला आहे आमचे मित्र प्रशांत घोडवाडीकर सर. म्हणून या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं सर्वांना मी शुभेच्छा देतो. यांना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिल्या संत्रा प्रक्रिया उद्योगाचा शुभारंभ करण्यात आला. अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजचे CEO सुनील शेळके यांच्या हस्ते संत्रा प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुनील शेळके व जयश्रीताई शेळके यांनी शेतकऱ्यांचा संत्र्याला अतिशय चांगला भाव मिळावा यासाठी सोनाळावासियांना मार्गदर्शन केले. त्यावेळी सर्व शेतकरी बांधव व गावकरी उपस्थित होते. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांकडून ही मागणी होती की तुम्ही गोडाऊन करताय पण त्याऐवजी आम्हाला संत्र्याचं प्रोसेसिंग या ठिकाणी पाहिजे, कारण इथला संत्रा हा ग्रेडिंगसाठी म्हणजे तो लहान मोठा हे जे काही ग्रेडिंग करावं लागतं त्या ग्रेडिंगसाठी वॅक्सिंगसाठी हा आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जायचा. मग धुळे असेल, अमरावती असेल, नागपूर असेल या जिल्ह्यांमध्ये केवळ त्या ग्रेडिंगसाठी, कारण ग्रेडिंग केलं तर त्या संत्र्याला चांगला भाव मिळेल. विदाऊट ग्रेडिंग संत्रा हा कमी भावामध्ये जातो आणि म्हणून किमान आपल्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे यासाठी शेतकरी बांधव मग तो तेवढा जाण्या येण्याचा खर्च हा त्या ठिकाणी शिल्लकचा खर्च पेलून हा संत्रा ग्रेडिंगसाठी इतर जिल्ह्यामध्ये पाठवायचे. मला आभार व्यक्त करायचे शेळके साहेबांचे आणि आपल्या सगळ्यांचेही की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला ज्या पद्धतीने उपस्थित राहिलात त्याच प्रकारे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच संत्र्याचं हा जो काही या ठिकाणी प्रोजेक्ट उभा राहतोय याच्यासाठी सुद्धा आपलं सगळ्यात मोठं सहकार्य राहणार आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी ही सुविधा आज या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच्यानंतर त्या पल्प असेल आणि वेगवेगळ्या काहीतरी औषधी कंपन्यांना लागणारा जे काही मटेरियल असेल हे पुरवण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे संत्रा हा A ग्रेडचा असो किंवा D ग्रेडचा असो किंवा 4थ्या ग्रेडचा असो हा संपूर्ण संत्रा याच ठिकाणी विकत घेण्याची सुविधा आपल्या कंपनीच्या मार्फत केली जाणार. त्याच्यानंतर मला सांगायला अभिमान वाटतो की ज्यावेळेस मी ही कंपनी सुरू करण्याचा विचार केला संत्र्याविषयी त्यासाठी माझ्याकडे जे प्रोजेक्ट हेड म्हणून नाव होतं ते म्हणजे आमचे अभिजित देशमुख. अभिजित देशमुख यांचा दुसरा परिचय म्हणजे आपल्या सगळ्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये परिचित असलेले सदानंदजी देशमुख साहित्य अकादमीचे पुरस्कार विजेते यांचे ते चिरंजीव. परंतु त्यांची माझी मुंबईत भेट झाल्यानंतर त्यांनी ॲमेझॉन सारख्या कंपनीमध्ये क्वालिटी कंट्रोल या डिपार्टमेंटमध्ये काम केलं आहे, याशिवाय वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे. त्यांचा अनुभव आपल्याला या कंपनीमध्ये मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही मोठमोठ्या कंपन्या आहेत, रिलायन्स असेल किंवा ॲमेझॉन असेल यांच्यासोबत जे काही बाय प्रोडक्ट आपल्या कंपनीमधून निर्माण होणार याचा देखील कराराची आम्ही त्या ठिकाणी सुविधा केली आहे. याशिवाय जे काही आपलं मार्केट आहे यामध्ये बंगलोर असेल, हैदराबाद असेल, दिल्ली असेल, त्याचबरोबर बांगलादेश असेल या ठिकाणाहून संत्रा कशा नीतीनं जाईल याचा देखील आपण प्रयत्न करणार आहोत. एवढंच नव्हे, आतापर्यंत आपल्या सगळ्यांना माहित होतं की आतापर्यंत आपण संत्री म्हटलं की नागपूरच आपल्याला माहित असायचं, परंतु मागील 3 महिन्यापूर्वीच आपण सोनाळा संत्रीचं कॉपीराईट रजिस्टर केलं आहे आणि जगाच्या पाठीवर आपला हा संत्रा कुठेही गेला तर तो सोनाळा संत्री म्हणूनच जाणार आहे.
त्यामुळं सोनाळाचं नाव आपल्याला जगाच्या पाठीवर, पर्यायानं आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं नाव जगाच्या पाठीवर या माध्यमातून घेण्याची आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं मला अपेक्षा आहे. आज या ठिकाणी आपण सगळ्याच जणांनी जे काही सहकार्य केलं, बऱ्याच वक्त्यांनी वेगवेगळे विषय मांडले, भीमराव भाऊंनी मांडले, दत्तभाऊंनी मांडले, परंतु मी सांगू शकतो की तुम्ही जरी वेगवेगळ्या पक्षात असले तरी मी एक बिझनेसमन म्हणून, उद्योजक म्हणून मला सगळ्याच पक्षांची मदत पाहिजे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही पक्षात असा मला काहीच फरक पडत नाही, कारण की मी उपजिल्हाधिकारी तहसीलदार पदावर काम करत असताना कशा पद्धतीनं सर्वपक्षीय संबंध निर्माण होतात हे मला चांगल्या पद्धतीने माहित आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र जिल्हा परभणीच्या वतीने शहरातील IMA हॉल येथे भव्य जिल्हा मेळावा तसेच नवनियुक्त राज्य कार्यकारिणी सत्कार व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष आकाश तांबे यांची उपस्थिती होती. भव्य असा जिल्हा मेळावा, त्याचबरोबर नवनियुक्त राज्य कार्यकारिणी जी झालेली आहे त्या राज्य कार्यकारिणीचा सत्कार आणि जिल्हा परिषदेअंतर्गत ज्या महिला उत्कृष्ट असं कार्य करतात, शैक्षणिक कार्य करतात, मग ती शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, तर हे कार्य करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांनाही मोटिवेशन भेटावं, त्यांनाही प्रेरणा भेटावी या दृष्टिकोनातून आम्ही जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला पुरस्काराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आणि अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की या कार्यक्रमासाठी राज्य कार्यकारिणी ही सगळीची सगळी या ठिकाणी आलेली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी राज्याचे अध्यक्ष माननीय आकाश तांबे सर यांचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की या मेळाव्याच्या निमित्तानं आज सावित्रीबाई फुले यांचा पुण्यतिथीचा दिवस आहे आणि या निमित्तानं आज परभणी जिल्ह्यातल्या महिलांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आला आहे. हा पुरस्कार घेऊन सावित्रीबाई फुलेंचा विचार, सावित्रीबाईंचा संस्कार या जिल्ह्यामध्ये या सगळ्या महिला त्या ठिकाणी रुजवतील आणि सावित्रीबाई फुले या प्रेरणास्रोत आहेत महिलांसाठी, म्हणून हा पुरस्काराचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं. आजच्या या परभणीच्या मेळाव्यासाठी उद्घाटक म्हणून आम्हाला इथले तुमचे स्थानिक आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब हे लाभले होते. त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. परभणी जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी इथल्या आमदार महोदयांनी सुद्धा फार चांगलं काम केलेलं आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर आज जिल्ह्यामध्ये कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या शैक्षणिक कामाचं एक चांगलं पर्व सुरू झालं, कारण या जिल्ह्यामध्ये कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या नावामध्ये काही बोगस लोक काम करतात आणि बोगस पद्धतीने काम करत असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये कुठंतरी भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी या ठिकाणी आम्ही राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी आहोत की कास्ट्राईब शिक्षक संघटना ही एकमेव नोंदणीकृत संघटना आहे. या शिक्षक संघटनेचं शासन मान्यता आहे. कास्ट्राईब शिक्षक संघटना शिक्षक संघटनेचं ऑडिट झालेलं आहे, राज्य अधिवेशन झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शालेय शिक्षण मंत्री महोदय दीपकभाई केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये कास्ट्राईब शिक्षक संघटनेचं अधिवेशन झालं, त्याचबरोबर बैठकी झालेली आहे. लातूरचे माजी खासदार सांसद रत्न प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना द जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ पीस फ्लोरिडा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाने डॉक्टरेट इन पॉलिटिकल सायन्स हा PhD ऑनर्स प्रदान करून त्यांना नुकतेच गौरविण्यात आले. भारतामध्ये दिल्ली येथे एका समारंभात त्यांना ही मानाची ऑनर्स PhD डिग्री देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांनी राजकीय सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरीची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या गौरवाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इमारतीची पाहणी करून हे विमानतळ जिल्ह्याच्या पर्यटन विकासात महत्त्वपूर्ण भूमिका पार पडेल असे सांगितले. देशातील 7 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 900 कोटीहून अधिक खर्चाचे 15 विमानतळे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये कोल्हापूर विमानतळाचा समावेश होता. एकाच वेळी सुमारे 1,500 लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. JB मीडियाच्या बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.
आहे.